भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरवर हल्ला केलाय। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून दहशतवाद्यांकडून बदला घेण्यासाठी हा हल्ला करण्यात आलाय। आज हा हल्ला झाल्यानंतर भारतीय सैन्यातील 2 महिला अधिकारी देशासमोर आल्या आणि त्यांनी या संपूर्ण कारवाईची माहिती दिली। जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एकूण 26 नागरिकांचा मृत्यू झाला होता। त्या हल्ल्यापासूनच भारतातील लोकांमध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरुद्ध संताप होता आणि प्रत्येक जण सुडाच्या भावनेने पेटलेला होता। या घटनेच्या 15 दिवसांनंतर आता भारताने बदला घेतलाय। भारतीय सैन्याने मंगळवारी रात्री 6 मे रोजी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9हून अधिक दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केलाय आणि पाकिस्तानला याचं चोख प्रत्युत्तर दिलंय। हल्ल्यानंतर पाकिस्तानचं धाबं दणाणलंय आणि जगाकडून सहानुभूती मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे। पण भारतीय लष्कर आणि परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानचा प्रत्येक खोटारडेपणा उघड केलाय। आज भारताने ऑपरेशन सिंदूर संदर्भात घेतलेल्या अधिकृत पत्रकार परिषदेत 3 प्रमुख लोकांनी येऊन या ऑपरेशनची संपूर्ण माहिती दिली। या परिषदेत भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि 2 महिला लष्करी अधिकारी उपस्थित होत्या। पहिली लष्कर अधिकारी म्हणजे कर्नल सोफिया कुरेशी आणि दुसरी विंग कमांडर व्योमिका सिंग। दोन्ही महिला अधिकारी यांनी भारतीय सैन्याचं शौर्य जगासमोर मांडलं आणि भारतीय सैन्य पाकिस्तानने पोचलेल्या दहशतवादाचा कसा नायनाट करताय याची माहिती दिली। या 2 महिला अधिकाऱ्यांची सोशल मीडियावर सध्या चांगली चर्चा होतीये आणि प्रत्येक भारतीयांकडून त्यांचं कौतुक केलं जात आहे। अशा परिस्थितीत या 2 अधिकारी कोण आहेत? भारतीय लष्कर आणि भारत सरकारने या महत्त्वाच्या पत्रकार परिषदेसाठी त्यांचीच निवड का केली हे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी तन्वी गुंडे आणि तुम्ही पाहताय ओनली मानिनी। विशेष म्हणजे या महिला ऑफिसर्स पैकी एक महिला अधिकारी ही मुस्लिम तर दुसरी महिला अधिकारी ही हिंदू आहे। पहिली महिला अधिकारी म्हणजे विंग कमांडर व्योमिका सिंग। 18 डिसेंबर 2004 रोजी भारतीय हवाई दलात कमिशन मिळालेल्या विंग कमांडर व्योमिका सिंग यांना सध्याच्या काळातील सर्वोत्तम विंग कमांडर पैकी एक मानलं जातं, ज्यांना लढाऊ हेलिकॉप्टर उडवण्याचा उत्कृष्ट अनुभव आहे आणि चित्ता, चेतक यासारख्या लढाऊ हेलिकॉप्टर उडवण्यातही त्यांचं प्रावीण्य आहे। वायुसेनेत सामील झाल्यानंतर 13 वर्षांनी व्योमिका सिंग यांना विंग कमांडर हे पद मिळालं आणि 18 डिसेंबर 2017 रोजी त्या विंग कमांडर झाल्या। विंग कमांडर व्योमिका सिंग यांना सध्या हजारो तासांच्या उड्डाणाचा अनुभव आहे। विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्यामध्ये जेव्हा त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं तेव्हा खूप कमी महिला हवाई दलामध्ये सहभागी झाल्या होत्या। त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर UPSC द्वारे हवाई दलात प्रवेश केला आणि नंतर त्या हेलिकॉप्टर पायलट झाल्या। विंग कमांडर व्योमिका सिंग केवळ लढाऊ हेलिकॉप्टर उडवण्यास सक्षम नाही, तर 2021 मध्ये मणिरंग पर्वतावर चढाई करणाऱ्या हवाई दलाच्या महिला शाखेचाही त्या भाग होत्या। दुसरी महिला अधिकारी म्हणजे कर्नल सोफिया कुरेशी। सोफिया कुरेशी या सिग्नल लष्कराशी संलग्न अधिकारी आहेत। 35 वर्षीय सोफिया कुरेशी सध्या बहुदेशीय लष्करी सरावात भारतीय सैन्याच्या संपूर्ण तुकडीचं नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी आहेत। 2016 मध्ये त्या एक्सरसाइज फोर्स 18 मिलिटरी ड्रिलचा भाग बनल्या। 2016 मध्ये त्या एक्सरसाइज फोर्स 18 या मिलिटरी ड्रिलचा भाग बनल्या आणि त्यांनी त्याचं नेतृत्वही केलं। एवढंच नाही तर गुजरातमधून आलेली ही सोफिया कुरेशी एका लष्करी कुटुंबातून आली आहे आणि तिच्याकडे बायोकेमिस्ट्रीची पदवी देखील आहे। सुमारे 6 वर्षांपासून त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत भारताच्या वतीने योगदान दिलंय। आता जाणून घेऊयात ऑपरेशन सिंदूरमध्ये नेमकं काय घडलं। तुम्हाला माहिती आहेच की 22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला होता। यामध्ये 26 नागरिकांचा मृत्यू झाला आणि हे सगळे सामान्य पर्यटक होते जे पहलगामला भेट देण्यासाठी गेले होते। मुंबईतील 26/11च्या दहशतवादी हल्ल्यानंतर इतक्या मोठ्या संख्येने नागरिकांचा मृत्यू झालेला हा पहिलाच दहशतवादी हल्ला होता। घटनेच्या 15 दिवसांनंतर भारताने याचा बदला घेतला आणि 6 मे रोजी रात्री उशिरा भारतीय हवाई पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील विविध दहशतवादी तळांवर हल्ला करून ते उद्ध्वस्त करण्यात आलं। भारताने या ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलंय। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आणि बातम्यांच्या अपडेट्ससाठी ओनली मानिनीला नक्की सबस्क्राईब करा।